नाफेड एनसीसीएफची खरेदी आता कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकते आणि असं सांगतात की गुरुवारी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते त्या खरेदीला सुरुवात करतील, शुभारंभ करतील। जो बाजारभाव ठरला आहे तो आहे साधारण 1435 रुपये। हा राज्याच्या सरासरी इतका काढला आहे। मी तुम्हाला एक 4-5 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ या संदर्भात केला होता आणि आतल्या बातमीनुसार किंवा आतली काही माहिती होती त्यानुसार सांगितलं की राज्याच्या सरासरी इतके जर बाजारभाव काढले तर शेतकऱ्यांचं नुकसान आहे। ते किती रुपये बाजारभाव होतं हे मी तेव्हाही सांगितलं होतं। आता 16 जून नंतरचे पुन्हा बाजारभाव डोकाकडनं किंवा ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडनं येतील अशी अपेक्षा आहे आणि हे 1435 जे आहे ते कदाचित वाढतील। पण आता इथे एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे की हे सगळं सुरू होण्याच्या आधीच एक मोठा घोटाळा एनसीसीएफ मध्ये झालेला आहे। आज मी तुम्हाला नाफेड विषयी काही सांगणार नाहीये। नाफेडच्या सोबत जी एनसीसीएफ जी संस्था आहे जी पण कांदा खरेदी 1.5 लाख मेट्रिक टन यंदा करणार आहे, त्यापैकी 1 लाख मेट्रिक टन एकट्या नाशिक जिल्ह्यात, 20,000 मेट्रिक टन हे इतर जिल्ह्यांमध्ये खरेदी करणार आहे। त्या संदर्भातला हा घोटाळा आहे। हा कदाचित 2 भागामध्ये हा व्हिडिओ करणार आहे। एक मोठी यादी ॲग्रो शिवारच्या हाती लागलेली आहे आणि अशा 2 याद्या आहेत। पहिल्या यादीमध्ये ते सांगतायत की कुठल्या कंपन्यांना, संभाव्य कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल। त्याच्यानंतर ती यादी बदलली आणि दुसरी जी यादी आली ती लोकेशन सहित, म्हणजे संबंधित कंपनीचं नाव, लोकेशन, त्याचा पत्ता आणि त्याच्या गोडाऊनची कॅपॅसिटी किती आहे ही पण यादी आहे। तर या यादीमध्ये पण एक मोठा घोळ आहे आणि त्याच्या लोकेशनमध्ये पण तिथं प्रत्यक्ष गोडाऊन आहेत की नाही हा सगळाच भाग आहे, काही ठिकाणी आहे। हे सगळं आपण बघणार आहोत आणि आता जाणून घेणार आहोत। तर या महाघोटाळ्यामुळे भाव अडचणीत येणार आहेत का? मागच्या वर्षी नाफेडचा घोटाळा काढला, एनसीसीएफचा घोटाळा काढला आणि असं सांगितलं जातंय की काहींनी जो कांदा द्यायचा होता नाफेड आणि एनसीसीएफला, उन्हाळी कांदा, त्याच्याऐवजी खरीपातला लाल कांदा विकत घेतला आणि तो अखेरीपर्यंत दिला, त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं। मग त्यांनी ते काहीतरी पैसे भरून किंवा काय दंड भरून त्यातले काही काळ्या यादीतून सुटले। मग त्यांनी आपल्या नातलगांच्या नावानं दुसरं फेडरेशन काढलं आणि या फेडरेशनच्या माध्यमातून पुन्हा नोंदणी केली अशी माहिती आता हाती येते आहे। आणि गंमत म्हणजे याच लोकांना पुन्हा एकदा कंत्राट मिळाल्याचं काही जणांचा आरोप आहे। त्याच्यामध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आहेत, काही प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत। तर हे सगळं आपण बघणार आहोत। नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा विषय पुढे जाण्यापूर्वी या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि त्याचं स्वागत आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण ही माहिती जेव्हा तुम्हाला समजेल की त्याच्यातनं तुम्हाला सावधानता येईल आणि जागृती पण येईल। याचं कारण आता किंवा एक साधारण काही दिवसांपूर्वी अशी माहिती आली आणि येणाऱ्या काळात हे घडणार आहेत की काही एजंट आता गावोगावी फिरत आहेत, विशेषतः चांदवड, सटाणा, देवळा, सोलापूर परिसरात पण आहे। मी नाशिकचं काही सांगतोय, इथे जात आहेत आणि गावातल्या जे शेतकरी ज्यांचा कांदा नाही आहे किंवा कांदा विकून झालेला आहे त्यांचे आता ते काय गोळा करतायत, 7/12, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक, चेकबुक आणि त्यांना कमिशनचं आमिष दाखवताय। तुला 2,000 रुपये देतो किंवा काहींना तर माहिती नाही, नातलगांना मला कर्जाचं हे काढायचंय, त्यातनं तू मला हे दे, तुझं 7/12 आणि बँकेचं पासबुक दे, झालं की मी तुला परत देतो। तर असे पद्धतीनं शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे आणि आता या सगळ्या याच्यात असंही सांगितलं जातंय की एनसीसीएफ आणि नाफेडच्या संदर्भात विशेषतः एनसीसीएफच्या कांद्याची खरेदी होऊन पण गेलेली आहे। मागच्या वर्षी एक भ्रष्टाचारी तिथे होता पदाधिकारी, तो आता बिहारच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे असं सांगितलं जातंय। पण आता दुसरी एक लॉबी त्याच्यामध्ये आलेली आहे। ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं आहे, म्हणजे एका संस्थेला हे कंत्राट दिलं आहे की काय करायचं त्यांनी की तुमचे जे नॉर्म्स आणि कंडिशन्स आहेत तिथं जाऊन तपासायचे आहे की तुमच्या गोडाऊनची कॅपॅसिटी योग्य आहे का, त्याच्यानंतर लोकेशन आणि ते योग्य आहे का, 5,000 मेट्रिक टनची क्षमता तुमच्यामध्ये आहे का संबंधित शेतकरी उत्पादक कंपनीची किंवा प्रोड्युसर किंवा सहकारी सोसायटीची, हे सगळं त्यांनी तपासायचं आहे। आता या संस्थेनंच मोठे घोळ केलेले आहेत। मागच्या वर्षी जो नाफेडचा कांदा घोटाळा जो बाहेर काढला होता तो याच संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही, त्यांचे प्रॉब्लेम झाले
आणि त्यांनी ती लिस्ट व्हायरल केली. व्हायरल केल्यावर असं लक्षात आलं की फक्त 6,000 शेतकऱ्यांचीच कांदा खरेदी झालेली आहे, बाकीच्यांची कांदा खरेदी झालीच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या याच्यातनं असं काही होऊ नये. तुम्ही सावध राहावं, जागृत राहावं आणि जागरूक होऊन वेळी संबंधित लोकांना प्रश्न विचारावे. तुम्ही त्याच्यामध्ये जेवढा आवाज उठवाल आणि प्रश्न विचाराल त्या पद्धतीनं ही यंत्रणा हलेल. अन्यथा हे भ्रष्टाचाराचं वर्षानुवर्ष असंच सुरू राहील. याचा परिणाम नंतर तुमच्या बाजारभावावर होईल. म्हणजे आता इकडे कांदा खरेदी होणार नाही, ती व्यापाऱ्यांकडनं किंवा मार्केटमधनं होईल. याच्यामध्ये काही व्यापारी किंवा काही लोक पण आहेत, त्याचाही आपण पुढे भाग दुसऱ्या याच्यामध्ये घेणार आहोत. आता हा घोटाळा काय ते बघूया. या यादीप्रमाणे बहुतांश जे लोक आहे, एकूण साधारण जे आहे ते 29 लोक जे आहे त्यांची निवड झालेली आहे NCCF मध्ये. हे सगळे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. याच्यामध्ये असं सांगतात की ज्यांना बॅन केलं त्यापैकी 2 कंपन्या आहेत आणि काही कंपन्या ज्या आहेत, एक बापाची आहे, एक लेकाची आहे. बापा आणि लेकाच्या कंपनीचे जे गोडाऊन आहे ते दोन्ही शेजारी आहेत उमराण्यामध्ये किंवा मालेगावमध्ये. आणि लेकाच्या जमिनीवर किंवा जिथं लोकेशन दाखवलेलं आहे, टॅग केलंय, तिथं गोडाऊन दिसतंय. सॅटेलाइट इमेजेस सगळ्या आपण काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण बापाच्या याच्यामध्ये काही गोडाऊन दिसत नाही. आता हे बाप लेक कोण आहे, त्याच्यामध्ये त्यांचा एका भ्रष्ट व्यापाऱ्याशी काही संबंध आहे का किंवा एका खाजगी कृषी मार्केट कमिटीशी काही संबंध आहे का, ते पण आपण बघणार आहोत. तर आपण आजच्या भागात बेसिक माहिती बघू. उद्या त्याचे डिटेल स्क्रीनशॉट किंवा जे GPS लोकेशन आहे आणि त्या कंपन्यांची नावं शक्य झालं तर मी तुम्हाला इथं वाचून दाखवेन. आता मी लिस्ट टाकणार आहे आणि त्यामध्ये बघूया. तर सर्वात आधी आपण हे बघू. तर NCCFच्या कांदा खरेदीची एक यादी आलेली आहे. अशा 2 याद्या आहेत. एक बेसिक यादी आहे की जी मागच्या आठवड्यात काही जणांना ईमेल गेले. आता ईमेल करणाऱ्याने एक असा घोटाळा केला की तो सगळ्यांना बल्कमध्ये ईमेल गेला, त्यामुळे कोणाची नावं आहे ती सगळी यादी त्याच्यामध्ये आली. तो स्क्रीनशॉट मी टाकेन इथे. आता ज्यांनी काही अर्थपूर्ण व्यवहार केले, ज्यांच्या काही अडचणी होत्या किंवा जे काही असेल त्यांचं इंटरनल काही गोष्टी असेल, त्या सगळ्यातनं ज्यांचं जमलं नाही त्यांची नावं या यादीमधनं, नव्या यादीतनं कट केली आणि नवीन यादी आली 29 लोकांची. यातला सर्वात मोठा घोटाळा असा आहे की ही सगळी यादी फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यातले त्यात मालेगाव, देवळा, कळवण इथलीच आहे. इथल्याच कंपनीला सगळ्या महाराष्ट्राच्या खरेदीचं कंत्राट दिलेलं दिसत आहे. आता गंमत अशी आहे की छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यांमध्ये पण कांदा खरेदी होणार आहे आणि ती साधारण 20,000 मेट्रिक टन कांदा आहे. याच्या व्यतिरिक्त विदर्भ, मराठवाडा आणि आणखी जिथं कुठे कांदा असेल त्या ठिकाणी पण कांदा खरेदी होणार आहे. पण असं असताना सगळेचे सगळे केंद्र एकट्या उमराण्यामध्ये किंवा एकट्या मालेगावमध्ये, एकट्या मुंगसेमध्ये हे कसं काय, एकट्या याच्यामध्ये कसं काय, असा प्रश्न आहे. हा यादीमध्ये खरा घोटाळा, हा पहिला घोटाळा इथे आहे की संशयाला जी जागा आहे ती म्हणजे या सगळ्या कंपन्या एकाच तालुक्यात कशा आल्या. म्हणजे आता मला सिन्नरला एकच कंपनी आहे, त्याच्यामध्ये निफाडमध्ये 1-2च नाव आहे, दिंडोरीमध्ये 1-2च नाव आहे, नाशिकमध्ये तर नावच नाही आहे. म्हणजे मला इथे गिरणाऱ्याचा शेतकरी असेल नाशिक जवळ, कोणी इगतपुरीचा असेल, घोटीचा असेल आणि त्याला कांदा द्यायचा असेल तिकडे, तर त्यानं द्यायचा कुठे, नाफेडला कांदा किंवा NCCFला. सॉरी, नाफेडचा याच्याशी काही संबंध नाहीये, NCCFचा आहे. तर आता तो काय भाग आहे ते बघूया. या सगळ्या याच्यामध्ये आता आम्ही जेव्हा माहिती घेतली की ही सगळी एका बाजूला फार्मर प्रोड्युसर कंपन्या त्यांना तथाकथित दिलेलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे वगैरे सगळं छान शेतकऱ्यांसाठी करणार, दुसऱ्या बाजूला आम्ही कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाची माहिती घेतली. आता या स्मार्ट प्रकल्पामध्ये किती त्यांनी काय केलंय की प्रोड्युसर कंपन्यांना उद्योग आणि यासाठी सहकार्य करणं, शेतकऱ्यांच्या कंपन्यांना, त्याच्यानंतर शक्य असेल तिथं गोडाऊन उभारून देणं, गोडाऊनची उभारणी करणं. या स्मार्ट प्रकल्पामध्ये जेव्हा आपण जातो, तिथली माहिती घेतो, तेव्हा असं लक्षात आलं की आतापर्यंत एकूण महाराष्ट्राची जी स्मार्ट प्रकल्पाचे जे गोडाऊन आहे ते नाशिकमध्ये फक्त 2च ठिकाणी आहेत.
आणि नगरमध्ये एका ठिकाणी आहे, पुण्यामध्ये एका ठिकाणी आहे. तर हे कुठे कुठे ते आपण बघूया. नाशिक जिल्ह्यात येवला आणि कोटमगावला हे स्मार्ट विभागाचे म्हणजे कृषी विभागानं जे प्रोड्युसर कंपन्यांची गोडाऊन आहे कांद्यासाठीचे ते आहे. आणि त्यांची कपॅसिटी किती आहे तर नाशिक, नगर, कोटमगाव, पुणे हे मिळून नाशिकची 3,500 आणि पुणे जिल्ह्याची 2,500 एवढी त्यांची कपॅसिटी आहे. 2,500 मेट्रिक म्हणजे हे मेट्रिक टनामध्ये 3.5 प्लस 2.5 असे 6,000 मेट्रिक टनाची कपॅसिटी आहे. आता या यादीमध्ये कुठल्याही फार्मर प्रोड्युसर कंपनीचं गोडाऊन हे जे 4 गोडाऊन आहे त्यांची कपॅसिटी ही नाफेड एनसीसीएफने जो 5,000 मेट्रिक टनाचा क्रायटेरिया ठेवला आहे तशी नाही. मी तुम्हाला याचे स्क्रीनशॉट टाकणार आहे, तुमच्या लक्षात येईल. तर मग असं नसेल तर याचा अर्थ जे ओरिजिनल शेतकरी आणि ओरिजिनल शेतकऱ्यांची कंपनी आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. ती कपॅसिटी किती आहे? कोणाची 500 आहे, कोणाची 1000 आहे, कोणाची 2000 आहे जास्तीत जास्त. तर स्मार्ट योजनेच्या नावाखाली किंवा हे जे उभारलेली गोडाऊन याची परिस्थिती अशी आहे. आता मला कोणीतरी असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये हा जो कांदा आहे याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडे किती गोडाऊन आहेत आणि शेतकऱ्यांकडे किती गोडाऊन आहेत. तर जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की मी एक अमर उजालामध्ये एक लेख लिहिला, त्याच्यामध्ये हे मी सगळं त्याच्यात उल्लेख दिलेले आहेत. 2018च्या आकडेवारीनुसार जी गव्हर्नमेंटची उपलब्ध आहे तिच्यानुसार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे केवळ 5 लाख मेट्रिक टन कांदा साठवण क्षमता आहे आणि व्यापाऱ्यांकडे ती आहे 12 लाख मेट्रिक टन. एकूण ही क्षमता जी आहे, माफ करा, व्यापाऱ्यांकडे 13 लाख आहे. एकूण ही जी कपॅसिटी आहे महाराष्ट्राची त्या वर्षी ही साधारण 18 लाख मेट्रिक टन अशी होती. आता याचं जे गुणोत्तर आहे ते लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांकडे साधारण 27 ते 28% कांदा साठवण्याची कपॅसिटी आहे आणि व्यापाऱ्यांकडे मात्र एक साधारण त्यांच्या ताब्यातले जे गोडाऊन आहे ते साधारण 65 ते 70% इतकी आहे. आता या 5 वर्षामध्ये नाबार्डने प्रयत्न केले, स्मार्ट योजनेनं प्रयत्न केले, वकार महामंडळाने प्रयत्न केले, खूप जणांनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कर्ज दिले गेले. मग ते शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकरी असतील, तरी पण आताची जी कपॅसिटी सांगितली जाते ती किती झाली आहे तर ती साधारण 24 ते 25 लाख मेट्रिक टन आहे. अजून खरा आकडा कोणाकडे नाहीये, पण तुम्ही जर याच्यामध्ये जर माहिती घेतली तर ती साधारण 25 लाख मेट्रिक टन एकट्या महाराष्ट्राची आहे. देशाची साधारण 45 लाख मेट्रिक टन आहे. आता आधीचं गुणोत्तर लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांकडे आता वाढलेली कपॅसिटी जी आहे कांदा साठवायची ती फक्त 6.5 ते 7 लाख मेट्रिक टन असली पाहिजे आणि व्यापाऱ्यांकडे साधारण 18 ते 19 लाख मेट्रिक टन असली पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये. आता तुम्ही विचार करा की नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदीची जी अट टाकली ती आहे किती? 5,000 मेट्रिक टन. आता नाफेडनं तर सगळं जाऊन तिथं त्यांचं सर्वेक्षण केलं, गोडाऊनला गेले, लोकेशन टाकलं. एनसीसीएफनंही तसंच केलं की प्रत्यक्ष तिथं गेले, सीसीटीव्ही आहेत का वगैरे वगैरे आहेत का. आणि याच्यातनं मग जी यादी तयार केली तर त्या संदर्भातली ही यादी आहे. पण या यादीमध्ये गव्हर्नमेंट ज्याला प्रोत्साहन देत आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या स्मार्ट योजनांच्या स्मार्ट शेतकऱ्यांना किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना जे प्रोत्साहन देत आहे त्यापैकी कुणाची नावं या यादीमध्ये नाहीत किंवा त्यांचा साधा उल्लेखही नाही. ही वेगळीच आहे, ही व्यापाऱ्यांशी संबंधित आहे, घोटाळेबाजांशी संबंधित आहे. एक नेता तर त्याला हिंदीचा फार पुळका आलाय, आता या घडीला हिंदी करतोय, तर त्याच्याशी संबंधित पण त्याची सगळं जबाबदारी पाहण्यामध्ये एक प्रवीण असलेला माणूस आहे, म्हणजे घोटाळ्यामध्ये प्रवीण असलेला माणूस आहे. तर त्याच्या नावावर एक कंपनी आहे तर ती पण इथं आहे. तर असे बरंच आहे, नाना प्रकारे उद्योग करणारे काही घोटाळेबाज आहे त्यांच्या पण आहे. भाऊ, नाना, दादा, काका, मामा जे कोणी असतील त्या सगळ्यांची याच्यामध्ये कंपन्या आहेत. आता या सगळ्या याच्यामध्ये पुढची माहिती बघू आणि हा भाग इथे थांबूया. दुसऱ्या भागाला आपण आणखी स्फोटक माहिती आहे तर त्या सगळ्या याच्यामधले त्यावेळेस मी काही कागदपत्र तुम्हाला देईन. आता इथे काय गंमत झाली आहे या सगळ्या याच्यामध्ये की एकूण जी कंपन्या 29 कंपन्यांची यादी ही तपासल्यानंतर माझ्या समोर आहे ती यादी हातात आलेली आणि मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट टाकणार आहे. त्याच्यामध्ये यातनं असं लक्षात येतं की याची एकूण कपॅसिटी, एकूण साठवण क्षमता जी आहे ती आहे 1,86,000 मेट्रिक टन. आता कांदा किती खरेदी करायचा आहे हो? कांदा खरेदी करायचा आहे आम्हाला फक्त 1 लाख.
नाशिक जिल्ह्यातनं. तुम्ही कपॅसिटी गोडाऊनची किती बघितली? 1,86,000 टन. आणि गोडाऊनची कपॅसिटी कशी आहे? काही कंपन्यांनी दाखवली माझ्याकडे 11,000 टनाचं गोडाऊन आहे, काही जणांकडे दाखवलं की माझ्याकडे 5,000 टनाचं आहे, 6,000 टनाचं आहे. 6,000 टनापेक्षा खाली एकाही प्रोड्युसर कंपनीचं गोडाऊन नाही. याचा अर्थ त्यांना ते आता भाड्यानं घ्यावं लागणार आहे, 150 रुपये प्रति किलो या प्रति क्विंटल याप्रमाणे. आणि हे गोडाऊन भाड्यानं घेणं किंवा ते सगळं किरायानं घेणं याचा अर्थ त्या संबंधित कंपनी जर ती ओरिजिनल चांगल्या पद्धतीने काम करणार असेल आणि तिला समजा 5,000ची कपॅसिटी तिनं 10,000चं गोडाऊन भाड्याने घेतलं आणि तिला फक्त 700 मेट्रिक टनाचं काम मिळालं, असं आपण कल्पना करा, तर त्यांचं हे 10,000 मेट्रिक टन वजा 700 म्हणजे जवळपास 9,000 मेट्रिक टन गुणिले 125 या हिशोबाने काहीतरी 1 कोटीचं भाडं वाया गेलं तुमच्या शेतकऱ्यांचं. पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपले शेतकरी स्मार्ट व्हावे तर त्यांचं नुकसान व्हायला नको? पण इथे पण घोळ आहे या सगळ्या याच्यामध्ये. यातले बरेचसे महाभाग जे आहेत ते काय फार असे धुतल्या तांदळासारखे किंवा गरीब शेतकरी वगैरे असं काही नाही आहेत. ते एक लॉबी अशी आहे की ती फक्त पैशांवर चालते असं सांगितलं जातं. आता मी काय फार कन्फर्म केलं नाही, पण अशी चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये की ती सगळ्यांना पैसे विसे देतात, सेटिंग करतात आणि त्या सगळ्या याच्यामधून त्या गोष्टी करतात. आता मी वाचून दाखवतो. मालेगावमध्ये किती कंपन्या आहेत? एकट्या मालेगाव तालुक्यामध्ये 8 प्रोड्युसर कंपन्या आहेत. त्यांची एकूण कॅपॅसिटी आहे 57,500 मेट्रिक टन. उमराणे परिसरामध्ये 5 कंपन्या आहेत देवळा तालुक्यामध्ये, त्यांची कॅपॅसिटी आहे 33,800 टन. त्यानंतर कळवण परिसरामध्ये 25,200 मेट्रिक टनाची असून अशा 3 कंपन्या आहेत. सिन्नरमध्ये 2 कंपन्या आहेत, त्यांची कॅपॅसिटी आहे दोघां मिळून 11,300 मेट्रिक टन. निफाडमध्ये 3 कंपन्या आहेत, त्यांची कॅपॅसिटी आहे 25,900 मेट्रिक टन. दिंडोरीमध्ये फक्त एकच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे, त्यांची बहुतेक परिस्थिती फार ते बाकीच्यांना काही जमलं नसेल. 6,900 मेट्रिक टनाची त्यांची कॅपॅसिटी आहे. बागलाण तालुक्यामध्ये 2च कंपन्यांना मिळाले, 13,000 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी आहे. वणीमध्ये 5,000 कॅपॅसिटीची एक कंपनी आहे आणि पिंपळगाव बसवंतला केवळ 2 कंपन्या आहेत, 19,400 मेट्रिक टन त्याची कॅपॅसिटी आहे. तर एकूण जे आहे एकूण गोडाऊन 29, एकूण साठवण क्षमता 1,86,000 मेट्रिक टन आणि प्रत्येकी साठवण क्षमता जर तुम्ही लक्षात घेतली तर ती तुमची लक्षात येईल की ती 6,000 पेक्षा जास्त आहे, काहींची 11,000 पर्यंत आहे. मालेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 8 गोडाऊन आहे आणि त्यांची साठवण क्षमता इतर याच्यापेक्षा जास्त आहे. उमराणे, देवळा, निफाड, कळवण या तालुके त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे गुगल मॅपवर आहे. आता हे गुगल मॅप त्याचं लोकेशन प्रत्यक्ष तिथं सर्च केल्यानंतर काय गमती जमती आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे जोडून राहा, हा अतिशय महत्वाचा भाग आहे. याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम होतील, त्या अडचणीत येणार आहेत की पुढे काही आणखी गोष्ट होईल, हे सगळं आपण उद्याच्या किंवा परवाच्या दुसऱ्या भागात बघू. तोपर्यंत आता मी एक बेसिक यादी इथे टाकतोय, जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रिया आणि या संदर्भात तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर मला इथे द्या, नसेल तर तुमच्या प्रतिक्रिया किंवा काही माहिती पाहिजे असेल तर मला अवश्य कळवा खाली कॉमेंटमध्ये. आणि ॲग्रोशिवारचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जोडून राहा, त्याची पण लिंक मी कॉमेंटमध्ये देतोय. आजपुरतं एवढंच, दुसऱ्या भागात परत भेटूया. धन्यवाद.